प्रार्थना करूया. आकाश पृथ्वीच्या निर्माणकर्त्या महान परमेश्वर पित्या, स्तुतीस पात्र आणि न्यायसूर्य आमच्या प्रभू राजा, आम्ही मनापासून तुझे धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो सुंदरशा वेळेबद्दल प्रभू देव बाप्पा. प्रभू आज जे काही वचन आमच्या मरणासाठी आहे देव बाप्पा, त्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल प्रभू राजा. प्रभू देवा, माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा केवळ आणि केवळ तुझ्या गौरवासाठी बोलले देव बाप्पा. प्रभू की माझ्या मंत्र सांगावं असं काही नसू दे बाप्पा. पवित्र आत्मा जे तू सांगितले तेच सांगण्यासाठी मला सहाय्यता मदत करत आहे बाप्पा. प्रभू हा शास्त्र भाग ज्या आत्म्याच्या प्रेरणेने पवित्र शास्त्रामध्ये लिहिला आहे त्याच अर्थाने बाप्पा तुझ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला सहाय्यता मदत कर बाप्पा. प्रभू आज तुझ्या वचनातून बाप्पा तुझी वाणी आम्हाला ऐकू दे, तुझ्या वचनातून तुझं दर्शन आम्हाला करू दे बाप्पा. आणि होऊ दे प्रत्येकाच्या जीवनाचं परिवर्तन होईल, प्रत्येक परमेश्वराच्या व्यक्ती समर्पण करेल अशी दयाने कृपा करत द्या. ख्रिस्त येशूच्या नावात ही लहान प्रार्थना मागतो म्हणून तुम्ही बाप्पा. मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की त्यांनी ही संधी दिली की आज तुमच्या समोर वचनामधून काही गोष्टी शेअर करण्याची. शास्त्रभाग आपण सर्वांनी वाचलेलाच आहे. फिलिप्पियरास पत्राचा 2रा अध्याय आणि 5 ते 11 वचनामध्ये जाण्याच्या अगोदर काही गोष्टी मला तुमच्याशी शेअर करूशी वाटतात. पुष्कळ वेळेस असं होतं की अनेक वर्षापासून आपण चर्चला येतो आणि बसतो आणि कधी कधी असं होतं बाळासाहेबांचा संदेश चालू असतो आणि आपण ह्या कानात ऐकून ह्या कानात ते सोडून देतो. आपलं कॉन्सन्ट्रेशन कधी कधी लागत नाही. पुष्कळ वेळेस आपल्या जीवनामध्ये असं होतं का, कारण आपण वचनाला होल्ड करून ठेवत नाही ना. परमेश्वराचं जे वचन आहे त्याला ज्यावेळेस आपण होल्ड करून ठेवतो ना त्यावेळेस ते आपल्या जीवनामध्ये फळ द्यायला सुरुवात होतं. मला सांगू द्या की नवीन करारामध्ये पौलाने जवळपास 13 ते 14 पत्र लिहिलेली आहे ना. त्याने वेगवेगळ्या मंडळींसाठी पत्र लिहिलेली आहे, पण एक अशी मंडळी आहे जी त्याने स्थापन केली परमेश्वराच्या कृपेने, पण त्या मंडळीला पौलाने पत्र नाही लिहिलं. ती मंडळी आहे बिरुया येथील मंडळी. तुमच्या सगळ्यांना ठाऊक असेल की त्या मंडळीला का पत्र नाही लिहिलं. 13 ते 14 ज्या मंडळ्या होत्या आपण पाहतो पौलाने त्यांना काहीतरी सुधारणा करण्यासाठी सांगितलेलं, पण बिरुया येथील अशी मंडळी होती ज्यावेळेस पौल त्यांना शिकवायचा वचनातून घरी जाऊन चेक करायचे की पौल बरोबर सांगत आहे का नाही. मला सांगू द्या वचन आपल्याला सांगतं पौल शास्त्र पारंगत होता आणि एकदम टॅलेंटेड व्यक्ती होता परमेश्वराच्या वचनातून, तरीही ती लोक बिरुया येथील लोक पौलाला चेक करायची एक्झॅक्टली तो बोलत आहे का नाही वचनातून. मला सांगतं की त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्येही ज्यावेळेस इथून वचन ऐकून आपण जातो आपण त्या वचनाला होल्ड करणं, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं, त्यानुसार चालणं अत्यंत गरजेचं आहे ना. आणि म्हणून कधी कधी असं होतं की आपल्याला वाटतं की नाही मला तो पॅसेज समजतच नाही ना, मी कशाला वाचायला पाहिजे, तो खूप डिफिकल्ट आहे, म्हणून कधी कधी आपण वाचतच नाही. एक छोटंसं उदाहरण मला तुमच्या समोर सांगायचंय, म्हणजे ह्या गोष्टी मला जे बोलायचं तो मुद्दा माझा क्लिअर होईल. एकदा काय असतं, एक लहान मुलगी असते आणि लहान मुलगी आपल्या वडिलांकडे जाते आणि वडिलांना म्हणते की पप्पा मला ते बायबल वाचता येतं पण मला त्याचा अर्थ समजत नाही, म्हणून मी ते आता वाचणारच नाही कारण ते मला समजत नाही. आणि मग तिचे वडील तिला सांगतात की बेटा एक काम कर, त्यांच्याकडे एक बास्केट असते, वॉटर बॅग ठेवण्याची लहान लेकरांची बास्केट सगळ्यांना माहीत असेल, तिला छिद्र असतात, होल्स असतात तिला. आणि पप्पा तिला सांगतात की ती बास्केट घेऊन ये, ती बास्केट घेऊन येते आणि त्या बास्केटमध्ये कोळसे ठेवलेले असतात, कोळसे. आणि ती कोळसे साईडला टाकून ती बास्केट वडिलांजवळ घेऊन येते. कोळशामुळे त्या बास्केटचा रंग थोडा काळा झालेला असतो आणि पप्पा तिला सांगतात तिचे की बेटा समोरून जाऊन एक पाण्याचा टँक आहे, त्याच्यातून जाऊन तू त्या बास्केटमध्ये पाणी भरून इकडे आण. थोड्या अंतरावर ते पाण्याचा टँक असतो, ती जाते बास्केट भरून आणते, पण पप्पापर्यंत येईपर्यंत त्या बास्केटमध्ये पाणी उरतच नाही. पप्पा तिला परत सांगतात की जा परत भरून आण. परत ती आपल्या वडिलांजवळ येते तोपर्यंत त्याच्यात पाणी राहतच नाही. असं खूप वेळेस होतं. शेवटी ती कंटाळून जाते आणि पप्पाला काय म्हणते, पप्पा मी पाणी आणणारच नाही येतं कारण याच्यात पाणी बसतच नाही. पप्पा तिला सांगतात आता त्या बास्केटकडे बघ. ती त्या बास्केटकडे बघते, आता तुला काय फरक जाणवतो. त्यावेळेस ती पप्पाला म्हणते पप्पा कोळशामुळे ना तिचा कलर पहिले काळा होता, आता पाण्यामुळे ती स्वच्छ झाली. याला मला सांगायचा हाच उद्देश आहे की जरी परमेश्वराचं वचन कधी कधी आपल्याला समजत नाही परंतु ते आपल्याला आतून आणि बाहेरून प्युरिफाय करतं ना, आपल्याला आतून आणि बाहेरून स्वच्छ करतं आणि पवित्र आत्माच आपल्याला गाईड करतो ना त्या वचनानुसार चालण्यासाठी. म्हणून आजचा जो शास्त्र भाग आहे फिलिप्पियरास पत्र 2रा अध्याय 5 आणि 11, मला सांगू द्या की अनेक लोक आहेत ज्यांना लीडर होण्यासाठी खूप आवडतं ना, पुढारी होण्यासाठी खूप आवडतं ना,
समोर येण्यासाठी खूप आवडतं है ना. खूप पुष्कळ लोक आहेत है ना. समाजामध्ये पण आहेत की त्यांना पुढारी व्हायला आवडतं, लीडर व्हायला आवडतं. पुस्तकं मार्केटमध्ये अशी अनेक पुस्तकं आहेत की जे आपल्याला लीडर होण्यासाठी शिकवतात. पण मला सांगतं की बायबल असं आपलं एकमात्र पुस्तक आहे की जे आपल्याला दास होण्यासाठी शिकवतं है ना. आपल्याला सर्वंट कसं व्हायचं ते शिकवतो. नाही आवडत कोणाला ना, सर्वंट हा शब्दच नाही आवडत. काय सर्वंट व्हायचं, काय दास व्हायचं. पण मला सांगू द्या, आजचा जो शास्त्र भाग आपण निवडलाय ना, फिलिप्पियरास पत्राचा 2रा अध्याय आणि 5 ते 11 वचनामध्ये मी ते वचन परत एकदा तुमच्यासाठी वाचतो. फिलिप्पियरास पत्र 2रा अध्याय 5 वचन. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचे असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. खूप सुंदर वचन आहे ना. ह्या 7वं वचन मला खूप आवडतं की देवाच्या प्रतिरूपाचं असूनही ख्रिस्ताने दासाचं स्वरूप धारण केलं है ना. ही ॲटिट्यूड आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. मी जसं सुरुवातीला सांगलं की प्रत्येकाला आवडतं ना की लीडर होण्यासाठी, परंतु आपलं पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं की दास कसं व्हायचं. कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त स्वतः दास झाला, तो सर्वंट झाला है ना. देवाच्या स्वरूपाचा असूनही तो सर्वंट झाला. मला सांगितलं की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचे शिष्य होते त्यांच्यामध्ये पण कॉम्पिटिशन असायचं की येशू गेल्यानंतर पुढारी कोण. स्पेशली पेत्र आणि योहानामध्ये खूप कॉम्पिटिशन असायचं की आपल्यापैकी पुढारी कोण है ना. त्यावेळेस येशू कथा काय सांगतो आपण वाचूया. मार्क याचा 10वा अध्याय 43 वचन. जर कोणाला मिळालं असेल तर प्लीज वाचा. मार्क याचा 10वा अध्याय आणि 43 वचन. द गॉस्पेल ऑफ मार्क चैप्टर 10 and verse 43. पर तुम में से ऐसा नहीं है, वरन जो कोई तुम्हें बड़ा होना चाहे वह तुम्हारा सेवक बने. किती सुंदर वचन आहे. जो कोई तुम्हें बड़ा होना चाहे वह तुम्हारा सेवक बने. मराठीमध्ये दिलंय की जर तुम्हापैकी कोणाला पुढारी रूप व्हायचंय ना तर त्याने काय झालं पाहिजे, सेवक झालं पाहिजे. येशू का शिकवतोय त्यांना, कारण की हे ॲटिट्यूड परमेश्वराला आवडतं है ना. म्हणून आजचा माझा जो बोलण्याचा विषय आहे तो हाच आहे की राईट ॲटिट्यूड ऑफ अ सर्वंट. एका दासाची खरी चित्तवृत्ती कशी असली पाहिजे हे पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं आणि त्याच मुद्द्याला आज धरून मी बोलणार आहे. मला सांगू द्या की जुन्या करारामध्ये एक कॅरेक्टर आहे सगळ्यांना परिचित असणार आणि त्याचं नाव आहे मोशे है ना. सगळी स्टोरी सांगत नाही बसणार, फक्त एकच शेवटी त्याच्याबद्दल सांगू इच्छितो की मोशे जो होता, मला सांगू द्या की इस्रायल लोकांना त्याने इजिप्त मधून कनान देशामध्ये तो नेत होता. बरोबर आहे. अशी एक वेळ येते की ज्यावेळेस नबो शिखरावर परमेश्वर त्याला म्हणतो आता तुला पुढे जायचं नाही, तू आपला सर्व अधिकार कोणाला दे, यहोशुआला दे. त्याच्या लाईफ मध्ये काय मेंटल शिफ्ट येते एकदम की आतापर्यंत मी ह्या लोकांना लीड केलंय ना, आतापर्यंत मी ह्या लोकांचा लीडर होतो, मी यांना चालवले आणि आता परमेश्वर मला असं सांगत आहे की तुला आता जायचं नाही, तू आपली सगळी लीडरशिप कोणाला दे, यहोशुआला दे. मला सांगलं तुम्ही आणि मी त्या जागेला असतो तो परमेश्वराला हट्ट केला असता की नाही देवा, एवढं सगळं केलंय ह्यांच्यासाठी, एवढं सगळं केलंय, यांना लीड केलंय तुझ्या अनुग्रहामुळे आणि आता मला जायचंय पुढं, परंतु नाही. म्हणून परमेश्वर मोशेबद्दल काय साक्ष देतो माहिती आहे का, की तो सगळ्या इस्रायल घरांमधला कसा आहे, एकदम नम्र आणि हंबल व्यक्ती आहे. आपण ते वाचूया. अनुवाद याचा 31वा अध्याय आणि 14 वचन. जर कोणाला मिळालं असेल तर प्लीज वाचा. अनुवाद 31:14. ड्यूटरॉनॉमी चॅप्टर 31 and verse 14. परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा तुझा अंतकाळ समीप आला आहे, म्हणून यहोशुआला बोलाव आणि तुम्ही दोघे दर्शन मंडपात उपस्थित व्हा, म्हणजे मी त्याला अधिकार सूत्रे देईन. मग मोशे व यहोशुआ दर्शन मंडपात उपस्थित झाले. येस, थँक्यू. बघा, तू आपली सर्व अधिकार सूत्रे कोणाला दे, यहोशुआला दे. मोशेने कधी माघार घेतली नाही गोष्टीसाठी. काय ॲटिट्यूड आहे ना मोशेचं, है ना. किती सुंदर चित्तवृत्ती आहे त्याच्याकडे. ठीक आहे परमेश्वर, मी माझा सर्व अधिकार कोणाला देतो, यहोशुआला सोडून देतो. नवीन करारामध्ये अजून एक कॅरेक्टर मला तुमच्या समोर मांडायचं ते आहे फिलिप. मी 12 प्रेषितांमधल्या फिलिपाबद्दल नाही बोलत आहे. हा फिलिप ऍक्ट्स म्हणजे प्रेषितांची कृत्य 6, 7 आणि 8 या अध्यायामध्ये दिलेला आहे. 7 जणांपैकी एक असणारा फिलिप. मला सांगू द्या की पंक्ती सेवा करण्यासाठी है ना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लोक निवडायची पहिल्या शतकातल्या मंडळीतली. काय स्टँडर्ड आहे परमेश्वराचं बघा, है ना. पंक्ती सेवा म्हणजे सगळ्यात खालच्या लेवलची सेवा. पंक्ती सेवा म्हणजे अन्न वाटण्याची सेवा. या सेवेसाठी ही परमेश्वराचं काय सुंदर स्टँडर्ड आहे ना. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने परिपूर्ण असलेली लोक त्यावेळेस पाहिजे होते त्यांना. आणि मला सांगतात त्या 7 जणांमधला एक होता फिलिप. ऍक्च्युली अशी ती स्टोरी आहे की तुम्ही जर वाचाल घरी जाऊन, आपल्याकडे वेळ आहे सध्या, प्रेषितांची कृत्य 6, 7 आणि 8 मध्ये, की त्यावेळेस पहिल्या शतकातल्या मंडळीमध्ये विधवांची उपासमार व्हायची. काही विडोज होत्या त्यांच्याकडे आणि त्यांची उपासमार व्हायची. आणि म्हणून प्रेषितांनी असं ठरवलं
की आपल्यातील काही जण वेगळे करायचे की जे फक्त त्यांची काळजी घेतील, पंक्ती सेवा करतील, आणि त्यामधला हा फिलिप आहे. मला सांगू द्या की पंक्ती सेवा करणारा जो पुरुष होता फिलिप, हा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने भरलेला होता. आणि ही तो सेवा करायचा म्हणून परमेश्वराने त्याला लिफ्ट केलं. जर पुढच्या अध्यायामध्ये तुम्ही वाचणार तर हा फिलिप एका मंडळीचा पाळक होतो है ना. वचन असं सांगतं की ह्या फिलिपाद्वारे, त्याच्या संदेशाच्या द्वारे लोकांचं मन परिवर्तन व्हायचं. त्याच्या मीटिंग्समध्ये मिरॅकल्स व्हायचे है ना, दुष्ट आत्मे निघायचे. आणि एवढं चांगलं सगळं चालू असताना परमेश्वर आता त्याला कॉल देतोय की तुला इथून पण निघायचंय आणि ओसाड ठिकाणी जायचंय. प्रेषितांची कृत्य 9 अध्याय जर तुम्ही वाचाल तिथे असं दिलंय, डेझर्ट प्लेस मध्ये तुला जायचंय. मला सांगू द्या, तुम्ही मी जर त्या ठिकाणी असलो असतो तर आपण म्हटलं असतो परमेश्वरा ठीक आहे ना, चांगली मंडळी आहे माझी, मी इथंच सेवा करतो, हे सगळं सोडून मला तू ओसाड ठिकाणी जायला लावतोय, इथं कोणीच नाहीये. फिलिप रेडी झाला. काय ॲटिट्यूड आहे फिलिपाचा, आणि काय मेंटॅलिटी आहे फिलिपाची, काय चित्तवृत्ती आहे फिलिपाची आहे ना, की तो रेडी झाला. आणि तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे तिथं गेल्यानंतर हापशी षंडाचं तारण झालं, त्याचा बाप्तिस्मा झाला. हे 2 कॅरेक्टर आज आपल्या समोर आहे. एकच मला ह्या गोष्टीतून तुम्हाला सांगायचं की आपण काय करतो ना, आपण चांगलंच करतो, परमेश्वराला चांगलं ठाऊक आहे, माझी लेकरं चांगलीच कामं करतात, परंतु आपण कोणत्या वृत्तीने ते काम करतो, परमेश्वर याच्यात जास्त इंटरेस्टेड आहे. मी परत एकदा सांगतो, आपण काय काम करतो याच्यापेक्षा, ह्याहीपेक्षा जास्त आपण ते कोणत्या वृत्तीने करतो ना, कोणत्या ॲटिट्यूडने करतो, परमेश्वर याकडे बारकाईने लक्ष देतो है ना. म्हणून दुसरा इतिहास 25वा अध्याय 2रं वचन आपण वाचूया. एका राजाबद्दल एक स्टोरी दिलेली, अमस्या नावाचा राजा आहे. त्याच्याबद्दल खूप सुंदर परमेश्वराचं वचन आहे की परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते त्याने केले, पण ते खऱ्या अंतःकरणाने केले नाही, राईट ॲटिट्यूडने केले नाही. आपण ते वाचूया. दुसरा इतिहास 25वा अध्याय 2रं वचन. जर कोणाला मिळालं असेल तर प्लीज वाचा. परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते त्याने केले, पण ते खऱ्या अंतःकरणाने केले नाही. येस, राईट. बघा, परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते त्याने केले, परंतु ते खऱ्या अंतःकरणाने केले नाही. म्हणून मी सांगितलं अगोदरच की आपल्याला अनेक वर्ष झालेली आपलं तारण म्हणून परमेश्वराला चांगलं माहिती आहे की आपण ग्रॉस सिन करणार नाही, बरोबर आहे का. परंतु आपण ते कोणत्या जे काही काम आपण घेतो परमेश्वर आपण घेऊन करतो, मान्य. अमस्याच्या राजाच्या जीवनामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळतं की जे नीट ते त्याने केलं, पण खऱ्या अंतःकरणाने केलं नाही. परमेश्वर ते खरं अंतःकरण, चित्तवृत्ती आपल्यामध्ये चेक करतो है ना. येशू ख्रिस्ताची सगळ्यात सुंदर क्वालिटी काय होती माहिती का, मला जी आवडती की जी प्रॅक्टिकल लाईफ मध्ये जगायला खूप कठीण आहे ना. प्रत्येकाला आवडतं की अब्रामासारखा विश्वास ठेवण्यासाठी सगळ्यांना आवडतं, पण त्याच्यासाठी टेस्ट द्यायला आपल्याला नाही आवडत है ना. दानियेलासारखं जीवन जगायला खूप आवडतं, परंतु जी टेस्ट त्याने दिली होती है ना, त्याला ज्या सिंहाच्या गुहेत टाकलं ते आपल्याला कधी खूप कठीण जातं. येशू ख्रिस्तासारखं जीवन जगायलाही आपल्याला खूप आवडतं है ना, मिरॅकल्स करण्यासाठी, त्याचे वचन शेअर करण्यासाठी है ना, कितीतरी मिरॅकल्स केले, खूप साऱ्या जणांना त्या गोष्टी करण्यासाठी आवडतात. परंतु जो पाथ त्याने निवडला होता ना, क्रूसाचा जो पाथ होता त्याचं जे हंबलनेसचं ॲटिट्यूड होतं ते आपल्याला करण्यासाठी खूप कठीण जातं. मला सांगू द्या, आपल्याला वधस्तंभावर 3 तास येशू ख्रिस्त टांगलेला माहिती आहे, पण 33.5 वर्ष त्याच्यामध्ये तो एक क्रॉस घेऊन चालत होता, हेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ना. ती चित्तवृत्ती, ती ॲटिट्यूड आपल्यामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मला सांगू द्या की आज 4 मुद्दे मी तुमच्या समोर मांडणार आहे की व्हॉट इज द राईट ॲटिट्यूड ऑफ अ सर्वंट. आपण सगळे परमेश्वराचे दास आहेत, आपण ज्या कोणत्या ठिकाणी काम करतो परमेश्वरांनी एक सेवा आपल्याला दिलेली. म्हणून 4 जे मुद्दे मला तुमच्या समोर मांडायचे की ज्या खऱ्या सेवकामध्ये आपल्यामध्ये आपण जे दास आहोत आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. पहिला जो मुद्दा आहे की अ रिअल सर्वंट ऑलवेज थिंक ऑफ अदर्स दॅन सेल्फ. खरा जो दास, खरा जो सेवक, खरा जो परमेश्वराचा जन राहतो तो नेहमी इतरांचा विचार करतो स्वतःपेक्षा. मला सांगू द्या, आजकाल हा प्रश्न सगळ्यांकडे कॉमन आहे आणि सगळ्यांना हा प्रश्न खूप सतावतो. एक प्रश्न आहे, एक क्वेश्चन आहे की सगळ्यांना वरीड करण्यासाठी लावतो आणि सगळेजण हा प्रश्न घेऊन चालत राहतात आपल्या आयुष्यावर. तो प्रश्न कोणता माहिती आहे का, माझं काय होईल, माझ्या जॉबचं काय होईल, माझं काय होईल, माझ्या लेकराचं काय होईल, माझं काय. हा प्रश्न कॉमन आहे सगळ्यांच्या लाईफमध्ये. पण मला सांगू द्या, बायबल आपल्याला सांगतं की मागं काय झालेलं आहे हेही बघणं अत्यंत गरजेचं आहे ना. बायबलमधलं सगळ्यात फेमस एक्झाम्पल तुमच्या समोर मी आज मांडू इच्छितो. सगळ्यांना ठाऊक आहे की दानियेला ज्या स्त्रीच्या गुहेमध्ये टाकलं, सगळी स्टोरी नाही सांगणार. मला सांगू द्या की काय ॲटिट्यूड आहे दानियेलाचं है ना. पुढचा विचार नाही केला की माझं काय होईल, सिंह येऊन मला खाईल किंवा काय करेल, पण त्याला ही गोष्ट माहित होती की है ना पास्ट मध्ये काय झालेलं आहे, पुढे माझ्यासोबत काय होणार यापेक्षा पास्ट मध्ये काय झालेलं आहे. तर पास्ट मध्ये काय झालं होतं, काही दिवसा पहिलेच
3-4 दिवसा पहिले परमेश्वराने शद्रक मेशक अबेदनेगोला अग्नीच्या भट्टीतून काढलं. दानिएलकडे हे ॲटिट्यूड होतं की जो परमेश्वर त्यांना अग्नीच्या भट्टीतून जर काढू शकतो ना, तोच परमेश्वर मला सिंहाच्या गोळीतून काढू शकणार आहे. हे ॲटिट्यूड होतं ना. म्हणून आपल्याकडे खूप कॉमन हा प्रश्न असतो, देवा माझं काय होईल, माझ्या फॅमिलीचं काय होईल. पण मला सांगू द्या की ज्यावेळेस आपण फॅमिली प्रेयरमध्ये बसतो है ना, ज्यावेळेस एखादा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे किंवा कोणताही प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये येऊ द्या, आपण असा विचार करतो का की फॅमिली प्रेयरमध्ये बसत असताना की ज्या परमेश्वराने मागची प्रॉब्लेम्स माझी सॉल्व्ह केली, तोच परमेश्वर हाही प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह करणार आहे. आपण प्रार्थना करूया है ना. हे आपल्याकडे ॲटिट्यूड असणं अत्यंत गरजेचं आहे. मला सांगू द्या. आपण पुढे जाऊया. येशू ख्रिस्त तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की ज्यावेळेस तो पृथ्वीवर होता आणि त्याने शिष्यांची पाय धुतली, सगळ्यांना या गोष्टी ठाऊक आहेत. तो किती हंबल झाला, किती नीट आणि नम्र झाला ना. एकदा काय असतं माहिती आहे का, एक उदाहरण सांगतो म्हणजे ह्या गोष्टी स्पष्ट होतील मला ते सांगायचं. एकदा असतं एक राजा असतो आणि एक प्रधान असतो. प्रधान बिलीवर असतो है ना. प्रधान बिलीवर असतो, विश्वास करणारा असतो आणि राजा प्रधानाला जवळ बोलावतो आणि प्रधानाला म्हणतो की प्रधान, काय तू त्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तुझा देव असा कसा गरीब देव आहे, तुझा देव असा कसा दास झाला है ना. स्वतः आला, समोर गेला. अरे प्रधान, माझ्या हाताखाली, तुझ्या हाताखाली तुझ्या घरी काम करणारे कितीतरी दास आणि सेवक आहेत, तसं तुझ्या देवाच्या हाताखाली कोणी नव्हतं का है ना. वधस्तंभावर जाण्यासाठी स्वतः आला. त्यास प्रधान राजाला उत्तर देतो, राजा काही वेळ मला द्या, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला काही वेळेनंतर किंवा काही दिवसानंतर देईन. काही दिवसानंतर असं होतं की राजाचा मुलगा खूप अनेक वर्षानंतर येत असतो राजाला भेटण्यासाठी. आणि अगोदरच्या काळामध्ये ऑफकोर्स बोट असायची, जहाज असायचे येण्यासाठी. तो दिवस उगवतो, ज्यावेळेस राजाचा मुलगा येत असतो, सगळी तयारी चालू असते, प्रधानाकडे सगळी तयारी दिलेली असते, सगळेजण समुद्र किनारी जमतात राजाचा. परंतु त्या अगोदर प्रधानाने एक प्लॅनिंग केलेली असते. तो प्लॅनिंग अशी करतो की राजाच्या मुलासारखा दिसणारा एक्झॅक्टली पुतळा बनवतो, पुतळा आयडल बनवतो. जसं राजाचा मुलगा जसं दिसतो ना, तसं एक्झॅक्टली आयडल बनवतो. शिपायांना ऑलरेडी सांगितलेलं असतं, पहिले राजाच्या मुलाला घेऊन यायचं नाही, पहिले त्या पुतळ्याला घेऊन यायचं. सगळेजण त्या समुद्र किनारी जमतात आणि प्रधान कसं ठरवतं तसं होतं. त्या नावेमध्ये 2 शिपाई असतात आणि जो पुतळा राजाच्या मनात असतं हा मुलगाच आहे, राजाला माहित नसतं ही सगळी गोष्ट. तो जसा येतो, प्रधान इशारा करतो, ती 2 शिपाई त्या पुतळ्याला धरून पाण्यात बुडून टाकतात. मला सांगू द्या की राजा इकडे तिकडे बघत नाही, कोणाचा विचार करत नाही, डायरेक्ट पाण्यात उडी टाकतो आणि बाहेर काढतो आणि पाहतो तर काय, पुतळा. राजा प्रधानाला खूप ओरडतो, प्रधान ही काय फसवणूक आहे माझी. त्यावेळेस प्रधान त्याला एक्सप्लेन करतो की राजा तुमचा मुलगा सेफ आहे, पहिली गोष्ट तर मला एकच सांगायचे, ज्यावेळेस तुमचा मुलगा पाण्यामध्ये पडला त्यावेळेस तुम्ही कोणत्या सैनिकाला ऑर्डर नाही दिली की जा आणि माझ्या मुलाला वाचवा. तुम्ही स्वतः जाऊन पाण्यात उतरले आणि तुमच्या मुलाला वाचवलं. तसा माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. मी पापामध्ये असताना, मी नाशामध्ये असताना माझ्या देवाने कोणाला ऑर्डर नाही दिली की जा आणि वधस्तंभावर मरण सहन कर. माझा देव स्वतः आणि वधस्तंभाचं मरण नाही माझ्यासाठी सहन केलं. म्हणून मी त्या येशू ख्रिस्तावर विश्वास करतो है ना. म्हणून मी त्या येशू ख्रिस्तावर विश्वास करतो. मला सांगू द्या, आपला परमेश्वर किती महान आहे. धन्य असा देव आपल्याला लाभलाय, जो देव असूनही त्याने दासाचं स्वरूप धारण केलं. म्हणून खरा जो सेवक राहतो ना, तो नेहमी इतरांचा विचार करतो है ना. ज्यावेळेस आपला भाऊ किंवा बहीण कोणत्या तरी गरजेमध्ये, अडचणीमध्ये आहे, कोणताही प्रॉब्लेम असो, फॉर एक्झाम्पल फायनान्शियल प्रॉब्लेम असो, आणि परमेश्वराने देण्याजोगं आपल्याला दिलेला आहे, पण आपण फक्त केवळ त्याला एवढंच म्हणतो की जा मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. मला नाही वाटत अशा प्रकारच्या प्रार्थना परमेश्वराला खुश करते. एक इंग्लिशमध्ये खूप छान थॉट आहे. तो थॉट असा आहे की गॉड हॅज रेज्ड युअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, यू मस्ट इन्क्रीज युअर स्टँडर्ड ऑफ गिव्हिंग है ना. आता मला त्याच्याबद्दल जास्त नाही बोलायचं, एक उदाहरण आलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. खरा जो सेवक राहतो, खरा जो सर्वंट राहतो ना, तो नेहमी इतरांचा विचार करतो ना. म्हणून जॉन वेस्लीचं खूप सुंदर एक वाक्य, सगळ्यांनी हे वाक्य ऐकलेलं असणार की do all the good you can, by all the means you can, in all the ways you can, in all the places you can, at all the times you can, to all the people you can, as long as ever you can. खूप सुंदर वाक्य ना. आणि कधी कधी आपल्या लाईफमध्ये असं होतं, ज्यावेळेस परमेश्वराची सेवा आपण करू इच्छितो ना, त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला कन्व्हिनियंट राहील ना, त्यावेळेस ते आपल्याला सोपं जातं है ना. की हा परमेश्वर, जर आज पाऊस नाही पडला तर मग मी चर्चला जाईल है ना, आज असं झालं तर मग मी जाईल. मला सांगू द्या की आपल्याला कन्व्हिनियंट असो या नसो, आपल्याला परमेश्वराची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे है ना. खरा सेवक तो राहतो है ना, जो नेहमी इतरांचा विचार करतो. दुसरा जो मुद्दा माझा बोलण्याचा आहे तो की अ सर्वंट थिंक लाईक अ स्टीवर्ड, नॉट द ओनर. खरा जो सेवक राहतो, खरा जो दास राहतो ना, तो नेहमी मी कारभारी आहे असा विचार करतो, मी मालक आहे असा विचार करत नाही. आपण त्याच्यासाठी एक शास्त्रभाग वाचूया. पहिलं कोरिन्थियन्स पत्र 4 अध्याय 1 आणि 2. जर कोणाला मिळाला असेल तर प्लीज वाचा. 1 कोरिन्थियन्स चॅप्टर 4 and verse 1 and 2. आणि ख्रिस्ताचे
सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने आम्हाला मानावे. कारभारी म्हणतात की तो विश्वासू असला पाहिजे. येस, थँक्यू. बघा, पॉल खूप सुंदर लिहितो. आम्हाला तुम्ही काय म्हणा माहिती का, तो असं म्हणतो आम्हाला मालक नाही असं म्हणू नका, आम्ही कारभारी आहोत असं म्हणा. मला सांगू द्या, आज पुष्कळ वेळेस आपलं होतं, मी आपल्या चर्च किंवा मंडळीबद्दल बोलत नाही. पुष्कळशा ठिकाणी असं होतं की माझं चर्च, माझी मंडळी, माझं हे, माझं ते. मला सांगू द्या, मंडळी किंवा चर्च एका विशिष्ट व्यक्तीचं नाहीये. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त सांडून ते विकत घेतलेलं आहे ना. जीसस क्राइस्ट, येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त सांडून ते विकत घेतलेलं आहे. मला सांगू द्या, आपण कोणत्या गोष्टीबद्दल मालकी हक्क गाजवतो? आपण स्वतःचे पण नाहीये. हा जो बॉक्स आहे, या बॉक्स मधून एक दिवशी सॅम्युएल घेऊन जाणार आहे परमेश्वर, इथेच राहणार आहे हा, है ना. आपण सगळेजण कुठे टाकतो? मी, माझं 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 कुठे चाललंय? स्वतःमध्ये चाललं. स्वतः काय? स्वतः माती आहे. 1 Corinthians chapter 3 and 16 सगळ्यांना ठाऊक आहे, काढायची गरज नाही. पहिलं कोरिंथियस पत्र 3 आणि 16 वचन काय सांगतं की तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. मला सांगू द्या, जर तुमचं शरीर, तुमचं सगळं काही जर परमेश्वराचं असेल तर आपण कोणत्या गोष्टीबद्दल मालकी हक्क गाजवला पाहिजे? कोणताच नाही, है ना. आपण रेंटवर आहे, है ना. आपण रेंटवर आहे. म्हणून खरा जो कारभारी राहतो ना, तो नेहमी स्वतःला स्टीवर्ड समजतो, एक कारभारी समजतो. स्वतःला मालक तो कधीच समजत नाही. एक चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो आणि मग हा मुद्दा मी हे करतो. योसेफाचं एक्झाम्पल सगळ्यांना ठाऊक आहे. पूर्ण स्टोरी नाही सांगणार, परंतु मला सांगू द्या, भावाने खड्ड्यात टाकलं, तिथे काही बोलला नाही, है ना. पोटिफराच्या इथे त्याला विकलं, तिथेही काही बोलला नाही. 13 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं अशा गुन्ह्यासाठी की त्याने केलंच नाही. जर योसेफाला ऑलरेडी माहित असलं असतं, मला सांगू दे, योसेफाकडे प्रोफेसीज होत्या, सगळ्यांना ठाऊक आहे. योसेफाकडे ड्रीम्स होते, त्याच्याकडे भविष्यवाणी होते की मला परमेश्वर खूप उंच करणार आहे. परंतु त्याला ऑलरेडी जर माहित असलं असतं की ह्या फेजमधून मला जावं लागणार आहे ना, त्याने कदाचित माघार घेतली असती. परंतु त्याही फेजमधून त्याने कधीही, मला सांगतात की मी प्राईम मिनिस्टर इजिप्तचा, मी असा आहे, त्याने कधीच मालकी हक्क गाजला नाही. आपल्या भावालाही त्याने जवळ केलं. काय ॲटिट्यूड आहे ना योसेफाचं, काय सुंदर ॲटिट्यूड आहे ना. प्राईम मिनिस्टर असूनही अशी वृत्ती ठेवतो तो की आपल्या भावाला त्याने परत जवळ घेतलं. जुन्या करारामध्ये अजून एक कॅरेक्टर आहे, त्या कॅरेक्टरचं नाव आहे कालेब. परमेश्वर या कॅरेक्टरबद्दल खूप छान साक्ष देतो, है ना. ती साक्ष आपण वाचूया. गणनाचा 14वा अध्याय 24वा वचन. गणनाचा 14वा अध्याय 24वा वचन. परंतु इस कारण से कि मेरे दास कालिब के साथ और ही आत्मा है और उसने पूरी रीति से मेरा अनुकरण किया है, मैं उसको उस देश में जिसमें वह हो आया है पहुंचाएगा और उसका वंश उस देश को अधिकारी होगा. Yes, thank you, sister. मेरा दास कालेब, इसके पास है और ही आत्मा है. मराठीतून खूप सुंदर दिलंय की त्याच्याकडे एक वेगळं स्पिरिट आहे, है ना. एक निराळाच आत्मा त्याच्याकडे आहे ना. मला सांगू द्या की परमेश्वर कालेबाबद्दल साक्ष देतोय. त्या बाकीचे जे जण हिरायला गेले होते 10 जण, है ना. योशुआ कालेबबद्दल ही गोष्ट दिलेली आहे. परमेश्वर किती सुंदर त्याच्याबद्दल टेस्टिमनी देतोय की त्याच्याकडे जे ॲटिट्यूड आहे ना कालेबाबद्दल, ती वेगळंच आहे. कोणतं ॲटिट्यूड होतं त्याच्याकडे, है ना. त्याच्याकडे ते दासाचा ॲटिट्यूड होतं. मला सांगू द्या की नेहमी स्वतःला कारभारी समजायचा, है ना. नेहमी निढळपणे त्याने सांगून दिलं गोष्टीला जे काही वृत्तांत होतं त्या देशाचा. नवीन करारामध्ये अजून एक व्यक्ती आहे, त्याचं नाव होतं जेम्स याकोब, है ना. जेम्स वॉज हाफ ब्रदर ऑफ जीसस क्राइस्ट. मला सांगू द्या की ज्यावेळेस मी मुंबई या ठिकाणी होतो, लोकलमध्ये जाताना काही लोकांच्या गप्पा असायच्या, तुला माहिती आहे का कुठं काम करतो ना. मी आमदाराच्या इथे काम करतो, मी अमिताभ बच्चनच्या बंगल्यावर झाडू मारतो. काय प्राऊड, खूप प्राऊड फील करायचे ती लोक, है ना. पण मला सांगू द्या की बायबलमध्ये असा एक व्यक्ती आहे की जो येशू ख्रिस्ताचा सख्खा भाऊ असतानाही स्वतःला दास म्हणतो, है ना. त्याने कधीच हा घमंड किंवा कधीच हा प्राईड नाही केला की मी येशूचा भाऊ आहे आणि मी चर्चचा बिशप आहे. तो बिशप होता चर्चचा, है ना. कधीच हा गर्व नाही बाळगला. तो नेहमी स्वतःला कारभारी समजायचा. आपण ते वाचूया. याकोबाचं पत्र 1 अध्याय 1 वचन. जेम्स चॅप्टर 1 and verse 1. 12 वर्षातील पावलेल्या लोकास देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याचा सलाम. येस, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याचा सलाम. तो इथे असा लिहू शकला असताना येशू ख्रिस्ताचा सख्खा भाऊ आणि किंवा ब्रदर ऑफ जीसस क्राइस्ट याचा सलाम नाही लिहत तो असा. काय ॲटिट्यूड आहे जेम्स मध्ये ना. मला सांगू द्या, जेम्स एका चर्चचा बिशप होता आणि तरीही तो लिहितोय की प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याचा तुम्हाला सलाम, है ना. काय ॲटिट्यूड आहे, काय दासाचं, काय सर्वंचं त्याच्याकडे ती वृत्ती आहे, चित्तवृत्ती. म्हणून जो पॅरेग्राफ आपण आज वाचलाय, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाईही असेल. तिसरा माझा जो बोलण्याचा मुद्दा आहे तो आहे की
सर्वंट थिंक अबाउट देअर वर्क नॉट अदर्स. जो सेवक राहतो ना तो नेहमी स्वतःच्या कामावर फोकस करतो है ना, इतरांच्या कामामध्ये ढवळाढवळ करत नाही. आमच्या परभणीमधला हा शब्द आहे ढवळाढवळ करणं है ना. ढवळाढवळ म्हणजे काय, दुसऱ्याच्या कामात नाक बसणं. खरा जो सेवक राहतो ना, मला सांगू की जी परमेश्वराने मला दिले ना त्याच्याबद्दल फोकस करतो. परमेश्वरा त्याच्याकडे असं आहे, त्याच्याकडे ते गिफ्ट आहे, त्याच्याकडे ते तसं आहे, त्याच्याकडे ते तसं आहे. मला सांगू द्या, खरा जो सेवक राहतो दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करत नाही, तो स्वतःच्या कामावर फोकस करतो. मला जी परमेश्वराने जबाबदारी दिली आहे ना ती मला प्रामाणिकपणे पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे. मला सांगू एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो म्हणजे तो मुद्दा क्लिअर होईल. एकदा काय असतं माझ्याकडे 2 बैल असतात. बैल बोलत नाही पण ही काल्पनिक गोष्ट आहे. 2 बैल असतात आणि एक बैल दुसऱ्या बैलाला म्हणतो की आज गड्या माझी तब्येत ठीक नाही, तू कामाला एकटा जा. तो बैल एकटा जातो, काम करतो, परत वापस येतो संध्याकाळी. हा पहिला बैल त्या दुसऱ्याला विचारतो का बरं आज काही मालकाने विचारलं का? नाही, आज मालकाने काय विचारलं नाही. दुसऱ्या दिवशी पण असंच म्हणतो, माझं हेच काहीतरी दुखतंय, माझं पाठ दुखते काहीतरी म्हणतो. दुसऱ्या दिवशी कामाला जात नाही. हा तो बैल एकटाच विचारायला लागतो, परत येतो. 3 दिवस होतात, 4 दिवस होतात, 5 दिवस होतात, 6 दिवस होतात. हा काही कामाला जात नाही. 6 दिवसानंतर त्या बैलाला विचारतो, आज काही मालकाने विचारलं का गड्या? मालकाने तर काय आज विचारलं नाही, पण मला मालक एका खाटकाला बोलताना दिसला. हा पहिला बैल 7व्या दिवशी पहिले कामाला जातो है ना. सांगायचा उद्देश हाच आहे की परमेश्वराची जबाबदारीचे काम आपल्याला दिले आणि त्याच्यावर फोकस असणं अत्यंत गरजेचं आहे. ती जबाबदारीची रिस्पॉन्सिबिलिटी मला दिलेली आहे म्हणून पेत्र त्याच्या वचनामध्ये काय म्हणतो की तुम्हाला जे पाचारण आहे ते तुम्ही ओळखणं अत्यंत गरजेचं आहे ना. मार्था आणि मरियेचं सगळ्यात छान एक्झाम्पल तुमच्या समोर आहे ना. मार्था स्वयंपाक करत होती है ना आणि मरिया येशूच्या चरणापाशी बसलेली होती. मार्था स्टँडिंग होती तरी डिस्टर्ब होती है ना. मेरी सिटिंग होती तरी रिलॅक्स होती है ना. मार्था येशूसाठी जेवण करत होती आणि मेरी येशूपासून जेवण घेत होती. दिस इज द डिफरन्स. मला सांगू द्या की परमेश्वराच्या चरणापाशी बसणं ते ॲटिट्यूड असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला सांगू द्या ज्यावेळेस आपण हे करण्याचा प्रयत्न करतो ना, ज्यावेळेस हे सर्वांचं दास ॲटिट्यूड आपण धारण करतो, नाही आवडत लोकांना नम्र होण्यासाठी, मला पण कधी कधी नाही आवडत हंबल होण्यासाठी है ना, आपोआप जुना माणूस ऑटोमॅटिकली बाहेर येतो म्हणजे येतो, कधी ना कधी येतोच तो है ना. परंतु येशू ख्रिस्तांनी ते आपल्याला शिकवण दिलेली आहे की म्हणून खराच तरी दुसऱ्याला जज करत नाही. उदाहरण जुन्या करारात एक सांगतो, सगळी स्टोरी वाचत बसत नाही. 1 सॅम्युएल 30 आणि 24 तुम्ही घरी जाऊन वाचू शकता. हे पहिलं शमूएल 3 अध्याय 24 वचनामध्ये इथं ऍक्च्युली असं दिलेलं की दावीद राजासोबत खूप सारी माणसं असतात आणि काही माणसं तो डिवाइड करतो. काही जण फाईट करण्यासाठी जातात, युद्ध लढण्यासाठी जातात, काही लोक सामान सुमानाजवळ जातात. आणि ज्यावेळेस युद्ध जिंकून येतात ना त्यावेळेस दावीद राजा त्यांना समान वाटा देतो. आणि जे लोक युद्ध जिंकून येतात ते दावीद राजाला म्हणतात की दावीद राजा आम्ही तर तुझ्यासोबत लढण्यासाठी आलो होतो, हे सामान समाजावर थांबले होते, त्यांना सारखा वाटा कसा? पण दावीद राजा त्यावेळेस काय म्हणतो, जितके लोक युद्धाला आले होते आणि जितके लोक सामान समाजावर थांबले त्या सगळ्यांना समान वाटा मिळणार. मला सांगू द्या की आपण दुसऱ्याला जज का करावं है ना. जज करण्याचं काम आपल्या मास्टरचं आहे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे है ना. आणि द्राक्षमळ्याचं दृष्टांत सगळ्यांना ठाऊक आहे, मत्ती 20 मध्ये दिलेलं आहे ना. 3ऱ्या प्रहरी येतात, 6व्या प्रहरी येतात, काही लोक नंतर प्रहरी येतात. सगळ्यांना किती रुपये मिळतो? एकच मिळतो. जे पहिले येतात ते म्हणतात की आम्ही तर सगळ्यापासून काम केले है ना आणि आम्हाला पण एक त्यांना पण तेवढाच. त्यावेळेस त्यांना काय मालक उत्तर देतो, गड्या तुझा माझं काय ठरलं होतं, हा तुझा पैसा घ्या आणि चालता. मला सांगायचा हेच उद्देश आहे की जो खरा सेवक राहतो तो आपल्या कामावर फोकस करतो, तो दुसऱ्याला जज करत नाही. हा काय करतो, ती काय करते ते बघणं देवा है ना. म्हणून हे ॲटिट्यूड आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटचा मुद्दा माझा आहे आणि मग मी संपवतो. A servant think of ministry as an opportunity, not an obligation. खरा जो परमेश्वराचा सेवक राहतो, जी कोणती सेवा त्याला दिलेली आहे ती एक संधी म्हणून तो ऍक्सेप्ट करतो है ना. करावं लागतं म्हणून करत नाही, ऑब्लिगेशन आहे म्हणून करत नाही. मला चर्चला यावं लागतं कारण बाळासाहेब बोलतात, मला चर्चला यावं लागतं कारण लोक काय म्हणतील, मला दान टाकावं लागतं कारण की काय होईल. मला सांगू द्या दिस इज अन ऑब्लिगेशन. ते ऑब्सेशन होऊन जातं आपल्या लाईफमध्ये आणि ते करावं लागतं म्हणून करायचं. मला सांगू द्या जो खरा परमेश्वराचा जन असतो ना तो नेहमी परमेश्वराची सेवा आनंदाने करतो. काय सांगतो स्तोत्रचिंता 100 आणि 2 हर्षाने परमेश्वराची सेवा करा. चला आपण ते वाचूया. स्तोत्रचिंता 100 आणि 2 कोणाला जर मिळालं असेल तर प्लीज वाचा. सॅम 100 चॅप्टर 100 and verse 2. हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गा त्याच्या पुढे या. येस.
हर्षाने परमेश्वराची सेवा करा. हाच माझा मुद्दा आहे. जो खरा परमेश्वराचा दास असतो ना, आणि जे खरे परमेश्वर जण असतात ते हर्षाने परमेश्वराची सेवा करतात. करावं लागतं म्हणून नाही, ऑब्लिगेशन आहे म्हणून नाही, स्वतःला कन्व्हिनियंट आहे म्हणून नाही. मला सांगू खूप सारी पुष्कळची लोक आहेत ती परमेश्वराकडे याच्यासाठी जातात कारण की त्यांना काहीतरी त्यांच्याकडून पाहिजे असते. मला सांगू की आज पुष्कळ वर्षांपासून आपण परमेश्वराकडे अनेक गोष्टी मागितलेल्या आहेत आणि परमेश्वराचा वापर आपल्या स्वार्थापोटी आपण केलेला आहे. तेव्हा गेले ते पण आज आपल्याला लीन आणि नम्र होऊन परमेश्वरासमोर एक प्रश्न विचारणं गरजेचं की देवा, झाली पुष्कळ वर्ष, मी खूप गोष्टी मागितल्या, पण आज मी सरेंडर होतो तुझ्या चरणापाशी. आज तू माझा उपयोग कर. मी तुझा उपयोग खूप करून घेतलाय माझ्या स्वार्थी कामासाठी है ना. तुझी सेवा हर्षाने करण्यासाठी मला सहायता आणि मदत कर है ना. जुन्या करारामधलं एक एक्झाम्पल आहे. मला सांगू की जर पेत्राबद्दल आपल्याला सांगितलं तुम्हाला मला बोलण्यासाठी तर आपण खूप काही बोलू पेत्राबद्दल है ना. जर दाविदाबद्दल सांगितलं तर दाविदाबद्दलही आपण खूप काही बोलू. पण बायबलमध्ये असं एक कॅरेक्टर आहे ज्याच्याबद्दल खूप काही कमी दिलेले आहे पण त्याच्या लाईफमध्ये खूप काही शिकायसारखे आहे आणि ते आहे सॅम्युएलचे जे डॅडी होते. त्याचं नाव होतं एल्काना है ना. फर्स्ट सॅम्युएल मध्ये ज्यावेळेस तुम्ही वाचणार एल्कानाबद्दल दिलेले. थोडक्यात सांगतो, सगळं वाचण्यासाठी वेळ नाही. जर सॅम्युएलचं पहिलं पुस्तक तुम्ही वाचलं रूथ आहे, रूथच्या अगोदरचा इतिहास राजेमध्ये दिलेलं आहे की त्यावेळेस इस्रायलवर कोणी राजा नव्हता. देयर वॉज नो किंग ऑन इस्रायल है ना. पीपल यूज टू डू व्हॉट एव्हर दे वॉन्ट. मनास येईल तसं लोक वागायचे असं दिलेलं. आता एल्कानाच्या लाईफमध्ये सगळ्यांना माहिती काय प्रॉब्लेम होता की त्याला 2 वाईफ होते. एक होती हन्ना, दुसरी होती पतींना. हन्नाला मूल बाळ नव्हतं, दोघी कुरकुर करायच्या. एल्कानाच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम होता है ना. इस्रायल देशामध्ये प्रॉब्लेम होता. मला सांगू द्या, ज्या चर्चला शिलो या ठिकाणी त्यावेळेस ते प्रार्थना करण्यासाठी जायचे, शिलो या ठिकाणी त्याच परमेश्वराचं मंदिर होतं. मला सांगतं चर्चमध्ये प्रॉब्लेम होता. काय प्रॉब्लेम होता? एलीची जी 2 मुलं होती हॉफनी आणि फिनास चर्चमध्ये व्यभिचार करायचे. हे मी सांगत नाही, वचन सांगतं. चर्चमध्ये पाप करायचे. मला सांगू द्या, मला सांगायचं काय तुम्हाला की इस्रायल राष्ट्रामध्ये बाहेर प्रॉब्लेम होता, एल्कानाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम होता, त्याच्या फॅमिलीमध्ये, चर्चमध्ये प्रॉब्लेम होता. पण परमेश्वराचं वचन सांगतं की त्याने नित्य नियमाप्रमाणे चर्चला जाणं शिव या ठिकाणी सोडलं नाही. आपल्या पूर्ण फॅमिलीला घेऊन जायचा. परमेश्वराचा जन तो असतो की जो हर्षाने परमेश्वराची सेवा करतो. करावं लागतं म्हणून मला चर्चला जायचं असं नाही. काय शिकायसारखे एल्कानाच्या लाईफमधून है ना. सगळीकडे प्रॉब्लेम होता, बाहेर प्रॉब्लेम, घरामध्ये प्रॉब्लेम, मंडळीमध्ये प्रॉब्लेम, सगळीकडे त्याच्याकडे प्रॉब्लेम होता. पण तरीही आपल्या पूर्ण फॅमिलीला घेऊन चर्चला जायचा है ना. खरा जो सेवक राहतो ना तो नेहमी मिनिस्ट्री किंवा जी काही सेवा आहे ऑपॉर्च्युनिटी म्हणून तो समजतो आणि त्या प्रकारे करतो. एक शेवटचं उदाहरण मी सांगतो आणि मग मी संपवतो की एकदा काय असं माहिती आहे का, एक स्त्री असते. आता ही गोष्ट अब्रॉड या ठिकाणी आजची आहे आणि त्या स्त्रीचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर तिचा नवरा काय करतो माहिती आहे का, तिला एक कामाची लिस्ट देतो. पूर्ण एक कामाची लिस्ट देतो. सगळ्या उठल्या हे काम झालं पाहिजे, मला चहा, सगळं झाडून मारणं, कपडे धुणं, एक लिस्ट देऊन टाकतो. ती बिचारी रोज उठून ती करते, तेवढी लिस्ट वाचत राहते. काही चुकलं तर रोज काही ना काही तिच्याकडनं चुकून जातात. मग शिव्या काढते आपल्या नवऱ्याच्या. असं कितीतरी वर्ष चालू असतं आणि 1-2 वर्षानंतर लग्नाचं काय होतं, तिचा नवरा मरतो. नवरा मिळाल्यानंतर आता तिकडची ती परंपरा आहे, तिचं दुसरं लग्न होतं आणि दुसरं लग्न झाल्यानंतर दुसरा नवरा तिला काही लिस्ट देत नाही. तिला कामाची काही लिस्ट देत नाही. हे कर, ते कर, ते कर, ते कर अशी लिस्ट देत नाही. आणि मग लग्नाला काही दिवस होतात आणि ही घरामध्ये आपलं काम करत राहते आणि काम करता करता काय होतं की तिला ती पहिल्या नवऱ्याने दिलेली लिस्ट सापडते तिच्या पर्समध्ये आणि ती लिस्ट घेते आणि खूप रडते आणि ती लिस्ट फाडून टाकते आणि परमेश्वराला म्हणते की देवा, तो जो पहिला व्यक्ती होता त्याने मला कामाची नियमावली दिली होती, हे कर, हे कर, हे कर, हे कर, आणि नाही झालं तर मला भीती वाटायची की तो मला मारेल किंवा काय करेल. हा जो दुसरा व्यक्ती आहे त्याने मला काही लिस्ट दिली नाही, म्हणून ह्या व्यक्तीसाठी मी त्या लिस्ट मधलीच कामं करणार नाही, तर त्याही अधिक मी कामं करेल. कारण की मी भीतीपोटी करत नाही, तर मी प्रेमापोटी करते. मला सांगू द्या की ज्यावेळेस आपण परमेश्वर प्रेम करतो ना है ना, भीती म्हणून तर जुन्या करारामध्ये जे लॉज दिले होते ते यहुदी लोकांकडनं पाळणं नाही व्हायचे पूर्णपणे, कारण ते भीत 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 होते. न्यू टेस्टामेंटमध्ये जीससने सगळं ब्रेक केलं, एकच आज्ञा दिली, प्रेम करा है ना. म्हणून ज्यावेळेस परमेश्वरावर माझं प्रेम आहे ना, मी त्या गोष्टी करणारच करणार, पण त्याही अधिक जास्त करणार, अधिक जास्त करणार. म्हणून मला सांगू द्या, खरा सेवक तो असतो, खरा परमेश्वराचा जन तो असतो की है ना. पहिलाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला की तो नेहमी दुसऱ्यांचा विचार करतो स्वतःपेक्षा. ही थिंक ऑफ अदर्स दॅन सेल्फ. दुसरा जो मुद्दा सांगितला मी तुम्हाला तो काय होता की ही थिंक ॲज अ स्टीवर्ड, स्वतःला कारभारी समजतो है ना, मालक समजत नाही. तिसरा जो मुद्दा मी सांगितला तुम्हाला की तो दुसऱ्यांना जज करत नाही, की ऑलवेज फोकस ऑन हिज वर्क. आणि चौथा आणि शेवटचा मुद्दा जो मी तुम्हाला सांगितला
तो जी काही सेवा त्याला दिलेली आहे ना ती आनंदाने करतो, ऑब्लिगेशन म्हणून करत नाही. परमेश्वर करो ही वचनं तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादित करो. थँक्यू.